त्या आंदोलनामध्ये घुसून स्वतःचं राजकारण करतायत, त्याच्यातला हा एक युबीटी पक्ष आहे. त्याच्यामुळे ज्यांना महाराष्ट्रानं नाकारलंय, महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारलंय, आमदारकीला नाकारलंय, जिल्हा परिषद पंचायत समितीला नाकारलंय, नगरपालिकेला नाकारलंय, महानगरपालिकेला नाकारलंय, त्यांना कुठेतरी असा विश्वास असा वाटतोय की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही जर सामील झालो तर मतदार पुन्हा एकदा स्वीकारतील म्हणून केलेला हा केविलवाणा प्रकार आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं एनडीएतले सगळे पक्ष हे ठामपणानं उभे आहेत. त्यातला एक मोठा पक्ष शिवसेना आहे आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी कशा पद्धतीनं आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं उभा आहोत हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं सकाळच्या पत्रकार परिषदेवर आपण विश्वास ठेवू नका. काही लोक स्वतःचं अस्तित्व जे संपलेलं आहे ते ह्या आंदोलनातनं टिकवण्याचा प्रयत्न करतायत. जे काय घडलं हे विद्यार्थ्यांसाठी घडलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून केंद्र शासनानं निर्णय घेतलेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीवर आपणच त्याचे तारणार आहोत विद्यार्थ्यांचे, अशा पद्धतीची भूमिका काही लोक मांडतायत. त्यातला हा प्रकार आहे. आणि अजून एक मी आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्यावेळी हे आंदोलन संपलं त्यावेळी आंदोलनाच्या बाबतीतला निर्णय विद्यार्थ्यांनी जो घेतला होता त्यामुळे आंदोलन घडलं होतं. परंतु आंदोलन संपल्यानंतर जे खरे नीटचे विद्यार्थी आहेत त्यांनी कशा पद्धतीनं घुसलेल्या पक्षांबाबत, आंदोलनामध्ये घुसलेल्या पक्षांबाबत त्यांची भूमिका मांडली हे देखील तुमच्याकडनंच आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं नीटच्या विद्यार्थ्यांनी मांडलेली जी भूमिका आहे की राज्यकर्ते ज्या पद्धतीनं ह्या आंदोलनामध्ये घुसले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी, हे आता विद्यार्थ्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे. आणि पुढची वाटचाल विद्यार्थ्यांची हे सगळं डोळ्यासमोर ठेवूनच असणार आहे. तर याचं उत्तर मी अनेक वेळा दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की माननीय देवेंद्रजींना उच्च पद मिळालं पाहिजे. तसंच शिवसेना म्हणून आमची देखील भूमिका असते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मोठं पद मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या शिवसैनिकांची भूमिका वावगी आहे असं कोण मानत नाही. याबाबत माझं सकपाळ साहेबांना एक आव्हान, माझा विनंती आहे. राज्याचा मी उद्योगमंत्री आणि माझ्याकडे येऊन त्यांनी भेटावं.